यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा. Myself Professor Neeta Mane from English Department. Welcome to our online lecture for English subject 12th Science, Commerce and Arts. Students, today we are going to learn section 1 1.2 on saying please by Alfred George Gardiner, lecture part 4. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नक्की कशा प्रकारे कंडक्टर अत्यंत नम्रतेने, सौजन्यतेने आपल्या प्रवाशांची काळजी घ्यायचा. लेखक म्हणतात की ज्या वेळी ते बसमध्ये चढायचे त्यावेळी त्यांना त्या सभ्य कंडक्टरचा नम्रपणा अनुभवायला मिळायचा आणि त्यांचा त्या कंडक्टरसोबतचा जो प्रवास आहे तो नैसर्गिक सौजन्याने नक्की कसं वागलं पाहिजे आणि चांगल्या वागणुकीची ती एक शिकवण होती. चला तर मग आज आपण पेज नंबर 18वरती जो सेकंड पॅराग्राफ दिलेला आहे तिथून आपल्या आजच्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत. पेज नंबर 18. What struck me particularly was ease with which he got through his work. लेखक म्हणतात की या कंडक्टरच्या कामातून विशेष काय जाणवले असेल तर तो किती सहजतेने त्याने आपल्या कामातून त्याचे सौजन्य आणि शिष्टाचार पाळला होता ते. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो अल्सो आर गुड मॅनर्स. जर अशिष्टाचार किंवा वाईट विचार जसे संक्रमित होऊ शकतात तसेच चांगले विचार किंवा शिष्टाचार हा देखील संक्रमित होऊ शकतात. इफ we encounter incivility, most of us are apt to become uncivil. But it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. लेखक इथे सांगतात की जर आपला उद्धटपणा किंवा शिष्टाचार न पाळणाऱ्या व्यक्तीबरोबर संबंध आला तर आपण सुद्धा उद्धट होऊ शकतो. परंतु ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की काय की असभ्य व्यक्ती हा जर आनंदी व्यक्तीच्या सहवासात आला असेल तर तो त्याच्याशी असहमत असतो. इट इज विथ द मॅनर्स ॲज विथ द वेदर. आणि काय की हा सर्व तेथील सहवासाचा किंवा वातावरणाचा परिणाम आहे. Nothing clears up my spirits like a fine day, said Keats, and a cheerful person descends on even a gloomiest of us with something of the benedictions of a fine day. या ठिकाणी लेखक किट्स म्हणजे एका इंग्रजी कवीविषयी सांगतो. तो म्हणतो की एक चांगला किंवा सुंदर दिवस हा माझे मन हे ताजेतवाने करू शकतो. म्हणजेच त्याचप्रमाणे एक आनंदी व्यक्तीचा सहवाससुद्धा निराश व्यक्तीला एक चांगला आशीर्वाद दिल्यासारखा आहे आणि त्याचा तो दिवस चांगला जाऊ शकतो. And so it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliarity, address and good-humored bearing infected his passenger. आणि या ठिकाणी हा सर्व चांगल्या सहवासाचा परिणाम आहे आणि म्हणूनच सभ्य कंडक्टरच्या बसमध्ये नेहमी चांगले वातावरण असायचे आणि त्यांचा स्वतःचा सभ्यपणा, त्यांची मनधरणी करणारे भाषण, त्यांची विनोदबुद्धी वर्तणूक त्यांच्या प्रवाशांना संक्रमित किंवा त्यांच्यावर प्रभाव निर्माण करायचा. म्हणजेच पहा, कंडक्टर हा ज्याप्रमाणे वागायचा बोलायचा त्याप्रमाणे जो प्रभाव आहे तो प्रवाशांवरती नेहमी पडायचा. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटेंड हिज ओन टास्क. लेखक या ठिकाणी म्हणतात की काय की म्हणजे त्याने कामामध्ये निर्माण केलेल्या सौजन्यामुळे त्याचं कामसुद्धा हलकं व्हायचं. His gaiety was not wasteful luxury but a sound investment. म्हणजेच त्याने त्याच्या कामामध्ये जो आनंद वाटलेला होता तो व्यर्थ नाही, ती एक चांगली गुंतवणूक आहे असं लेखक म्हणतात. पाहता सेकंड पॅराग्राफ. I have missed him from my bus route of late,
but I hope that only means that he has carried his sunshine on to another road. लेखक म्हणतात की कधी कधी तो मला बस कंडक्टर माझ्या रूटवर नसायचा, परंतु मला आशा होती की तो काय करत असेल की कुठल्या तरी रस्त्यावर तो जो आपला शिष्टाचार आहे तो चांगल्या पद्धतीने पार पाडत असेल आणि त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचं जे कार्य आहे तर तो करत असेल. It cannot be too widely diffused in a rather drab world. लेखक म्हणतात की काय, जगात फार पसरलेली अशी जी माणसं आहेत, म्हणजे शिष्टाचार जी दाखवणारी जी व्यक्ती आहे ती फार कमी पसरलेली आहेत. आणि पुढे म्हणतात की and I make no apologize for writing a panegyric on an unknown bus conductor. आणि या ठिकाणी लेखक म्हणतात की काय की अशा या अज्ञात कंडक्टरविषयी मी स्तुतीपर काहीही लिहिलेलं नाही असं मला वाटतं आणि त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची दिलगिरी वाटत नाही. आता या ठिकाणी लेखक आपल्याला वर्ड्सवर्थचं या कवीचे एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की काय, इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फॉर द पुअर लीच गॅदर्ड ऑन द लोनली मूर, I see no reason why lazier people should not take lesson in contact with one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. लेखक म्हणतात या ठिकाणी वर्ड्सवर्थचं आपल्याला एक चांगलं उदाहरण देतात. ते म्हणतात, जर गरीब लोकांकडून जो वर्ड्सवर्थ आहे तो शहाणपणाचे जे धडे हे गोळा करत असेल तर मला ह्या ठिकाणी कोणतेही असं कारण दिसत नाही की लोकांनी दुसऱ्याकडून सुद्धा एक चांगल्या आचरणाचे धडे घेऊ नये असं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी असं कंडक्टरने दाखवून दिले आहे की आपल्या चांगल्या स्वभावामुळे आपण एखाद्या व्यक्तीला सौजन्याने बोललो तर त्याचा मान हा राखला जाऊ शकतो. नेक्स्ट पॅरेग्राफ पहा. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. आपण आपल्या चांगल्या पद्धतीने सिव्हिलिटीचा जर वापर केला तर त्या सिव्हिलिटीचा दैनंदिन जीवनातील छोट्या गोष्टींचा प्रभाव हा युद्धावर होऊ शकतो आणि एक चांगलं वातावरण म्हणजेच युद्धजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी हा जो शिष्टाचार आहे तो फार महत्त्वाचा आहे. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. आणि हाच जो शिष्टाचार आपण खरोखरच परत आणला पाहिजे आणि तरच आपण एकमेकांसोबतचे चांगले आणि समंजनशील जे वातावरण आहे तो निर्माण करू शकू किंवा एकजुटीने राहू शकू. We cannot get them back by invoking the law. या ठिकाणी लेखक म्हणतात की काय की हा शिष्टाचार आपण कायद्याच्या माध्यमातून मिळवू शकत नाही. The policeman is necessary symbol and the law is necessary institution for society that is still somewhat lower than the angels. आणि या ठिकाणी लेखक आपल्याला म्हणतात की काय, शिष्टाचार आपण कायद्याच्या माध्यमातून मिळवू शकत नाही आणि पोलीस हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असला आणि कायदा ही काय की समाजातील एक आवश्यक संस्था आहे जे अजूनही देवदूतांपेक्षा थोडे कमीच आहे. But the law can only protect us against material attack. आणि लेखक पुढं असंही म्हणतात की काय की पण कायदा केवळ भौतिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकतो. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. म्हणजेच काय, तसेच शारीरिक
हिंसाचारातून नैतिक अपमानाचा सामना करण्याचा लिफ्टमॅनचा मार्ग आपल्या नागरिकांना सभ्यता पुन्हा प्राप्त करण्यास मदत करणार नाही. पुढे लेखक म्हणतात की आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. लेखक पुढे म्हणतात की लिफ्टमॅनला फक्त उद्धट माणसावरच नव्हे तर स्वतः जो खरोखरच जो लिफ्टमॅन आहे त्याला आपले जे लेखक आहे ते सुचवतात, काय म्हणतात पहा, की त्याला आणखीन सूक्ष्म किंवा परिणामकारक असा त्याला बदला हा घेता आला असता जर तो त्याला जो व्यक्ती आहे तो प्लीज म्हटला नव्हता, त्याच्याशी तो जर आणखीन विनम्रपणे वागला असता तर तो काय झालं असतं पहा, ही वूड हॅव हॅड अ विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर. आणि म्हणतात की काय लिफ्टमॅनला त्या व्यक्तीवरच नव्हे तर काय की स्वतःवर विजय मिळवता आला असता आणि बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. आणि हाच तो विजय अत्यंत मोलाचा होता. द पोलाइट मॅन मे लॉस द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज अ स्पिरिच्युअल विक्ट्री. लेखक या ठिकाणी म्हणतात की काय की लिफ्टमॅनला फक्त उद्धट माणसावरच नव्हे तर स्वतःवर विजय मिळवता आला असता आणि त्याचा हा विजय हा खूप मोलाचा ठरला असता. सभ्य माणसाचा कदाचित भौतिक फायदा होऊ शकत नाही, परंतु काय की त्याचा बट ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री. म्हणजेच काय की त्याचा जरी भौतिक त्याने फायदा गमावला तरी काय परंतु त्याचा आध्यात्मिक विजय हा होतो. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. लेखक या ठिकाणी चेस्टरफील्डचे उदाहरण देतात आणि काय म्हणतात पहा, आय कमेंट टू लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेर विदाऊट द पेवमेंट ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. लेखक म्हणतात की त्या लिफ्टमॅनला ते जे चेस्टरफील्डचं उदाहरण देऊ इच्छितात. ते म्हणतात की त्या काळी लंडनचे जे रस्ते आहेत ते आतासारखे फुटपाथाचे नव्हते आणि जो कोणी व्यक्ती रस्त्याच्या कडेने चालत होता त्या प्रत्येकाला आपले पाय चिखलाने भरायला नको होते. आय नेव्हर गिव्ह द ऑल टू द स्काउंड्रल said a man who met Chesterfield one day in the street. आणि काय की असाच व्यक्ती चेस्टरफील्डला भेटला. तो म्हणाला, अशा या गावढळ व्यक्तींना मी रस्ता देणार नाही. आणि त्याच्यावरती आपले जे चेस्टरफील्ड आहे ते काय म्हणाले पहा, आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. परंतु ते न काही चिडता रागवता तो त्याला म्हणाले की मी काय की नेहमीच असा रस्ता हा देत असतो. आणि असं म्हणत त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्याशी वाद न घालता त्याला रस्त्यातून बाजूला झाले आणि त्या माणसाला चालण्यासाठी रस्ता दिला. म्हणजेच काय की त्यांनी स्वतःचा पाय हे रस्त्यात घाण केले. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि त्यांनी काय केलं की रस्त्यामध्येच त्या व्यक्तीला वाकून अभिवादन केले. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आणि या ठिकाणी ते म्हणतात की काय की जर त्याच्याशी सुद्धा की आपले जे चेस्टरफील्ड आहेत की त्याचप्रमाणे उद्धट वागले असते, म्हणजेच काय की त्या व्यक्तीला चिखलात फेकून दिलं असतं तर काय की त्याचा कुठल्याही प्रकारे उपयोग झाला नसता. म्हणजेच काय की त्यांनी त्याच्या उद्धटपणाला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर न देता सभ्यता दाखवून त्यांना जो रोड आहे तो रिकामा करून दिला होता. म्हणजेच जो त्यांनी घेतलेला जो बदला आहे तो अतिशय गोडरित्या त्यांनी
त्या लिफ्टमॅनलासुद्धा त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नसायला हवं अशी त्यांना आशय वाटते. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेसन हा या ठिकाणी संपलेला आहे. शेवटी गार्डनर आपल्याला संदेश देतात की काय, मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर सोशल लाईफ. म्हणजेच काय की आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये खरोखरच गुड मॅनर्सला फार महत्त्व आहे. सो ओके, थँक यू.